हॅलो एव्हरीवन, तर देवान्विका व्लॉग्स मध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे। आणि जसं की मी तुम्हाला ना मागच्या व्लॉग मध्ये सांगितलं होतं की आम्ही एका ट्रिपला जातोय, तर मग आता ती आमची ट्रिप रिव्हील करण्याची वेळ आलेली आहे। तर आता आम्ही निघत आहोत शिर्डीला जाण्यासाठी। तिथे आम्ही वेट एन्जॉय वॉटर पार्कला जाणार आहे। आणि आता सकाळचे किती वाजलेले? 4:30 वाजलेले आणि आम्ही 5:15 पर्यंत निघू। आणि मग तिकडे काहीतरी 3.5 तासाचा रस्ता आहे आमचा, 3.5 ते 4 तास आम्हाला लागतील। आणि तिथून मग आम्ही डायरेक्ट आधी वॉटर पार्कला जाऊ, दिवसभर वॉटर पार्कमध्ये मस्त एन्जॉय करू। त्यानंतर मग शिर्डीला मुक्काम करून दुसऱ्या दिवशी साईबाबांचं दर्शन घेऊ। दिवसभर शिर्डीमध्ये म्हणजे फिरू थोडंसं इकडे तिकडे, आणि मग त्याच्यानंतर रात्री आम्ही निघू। कडून सर्व पाहुण्यांना एक खास ऑफर आता फक्त। तर आम्ही शिर्डी वॉटर पार्कला पोहोचलेलो आहे वेट एन्जॉयला, आणि आता आम्ही मध्ये एंट्री करणार आहे। तर आमचा काही सामान आम्ही सोबत घेतलं, आणि ते सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे मी सनस्क्रीन घेतलेले आहे। मी लास्ट टाइम तुम्हाला दाखवलं होतं हे, तर तेच माझ्या सोबत घेऊन घेते। आणि फायनली आता आम्ही एंट्री करत आहोत। मला वाटतं आम्ही ओले झालो परत। फाउंटन चालू तर आता आम्ही चालू लेझी रिव्हरला।
पहिले आम्ही ना ह्या ब्लू कलरच्या राईडमध्ये बसलो, एवढी डेंजर होती ती. त्याच्यानंतर मग या कोबरामध्ये बसलो, सगळ्यात जास्त डेंजर तर कोबरा आहे. ब्लॅक होल कंप्लीट करून ना बाई. ब्लॅक होल कंप्लीट केलं. जबरदस्ती बसवत आहे. मी इतकी घाबरत होती, पण मी कोबरा पण केला आणि बाकीच्या 2 राईड पण केल्या. आणि आता मी ती ब्ल्यू वाली पण केली, कोबरा पण केला. आता मी माझ्या स्वतः कंट्रोल करून चालली ब्लॅक होल. Black hole बघू मध्ये. काय होतं त्याच्यात. ए सगळं पोहत येतं. आता आम्ही ना वेव पूल मध्ये चाललेलो आहे. आमचं सर्व राईड खेळून झाल्यानंतर मग आम्ही वेवमध्ये गेलो होतो. तिथे पण खूप मजा आली, खूप एन्जॉय केलं आम्ही. आणि आता थोडीशी भूक लागली तर मग थोडं स्नॅकिंग करून घेतो आणि पुन्हा ज्या राईड स्टार्ट झालेल्या आहे ना तिथे पुन्हा एक वेळा आम्ही खेळणार आहे सर्व. लास्ट मोठी राईड करून मी चल देव रुद्र चलो. तुझी हाईट छोटी, मग तुझी हाईट लवकर वाढव ना, म्हणजे मग तुला मोठे मोठा राईड करता येतील ना. पण माझी कोणीच शूटिंग केली नाही अजून. सर्व राईड्स खेळल्या. जाऊ दे, तू एन्जॉय केलं ना बस. मग तू शूट करत राहिला असं तर मग राईड्स कोण खेळले असता ते म्हणून. मस्त मजा आली ना रुद्र. बऱ्याचशा राईड खेळून झालेल्या, बऱ्याचशा का ऑलमोस्ट आम्ही पूर्ण राईड खेळून घेतल्या. आणि काय काय त्याच्यामध्ये नवीन पण ऍड झालेलं आहे आणि काय काय खूप अवघड आहे. सर्व राईड्स केलेल्या आहे, फक्त 2 बाकी आहे. त्या माझ्या करामध्ये बिलकुल माझ्यामध्ये हिंमत नाही, बिकॉज त्या डायरेक्ट स्ट्रेट आहे. आपल्याला काही सपोर्ट पण नाही, फक्त असं जायचंय आपल्याला. मी गाणी करणार, बाकी सर्व केलं मी राईड्स. आणि सगळ्यात मला आवडतं ती कोबरा राईडच वाटत. नाही, कोबरा राईड सर्वात सिंपल. चल ना, अजून एक राईड बाकी आहे. 2-3 बाकी राईड. आणि देविकाने सर्व राईड केल्या, सर्वात महत्वाचं म्हणजे. आणि 2 राईड्स मी 2 वेळेस केल्या. एक ती टनल वाली हे पाहिजे, ही 2दा केली. आणि एक ती
ते रेड आणि येल्लोच्या बाजूला जी होती ना ती वाली 2 भेटले. मला खूप मजा आली. आता परत वेव पूल मध्ये जायचंय का? आम्ही तिसऱ्यांदा वेव पूल मध्ये चाललो. वेव पूल मध्ये खूप मजा येते पण खाली डंबल सारखे आता राईड बंद झालं ना सर्व. आता वेव पूल स्टार्ट होईल. आपण डिस्को करू ना आता. सचिन नाही वेव पूल सचिन डिस्को मध्ये जाऊ ना. थांबा आपण साईबाबाचं दर्शन घेऊन घेऊ. मला दाखव. आम्ही आज खूप एन्जॉय केलं वॉटर पार्कमध्ये आणि आत्ता संध्याकाळचे 7 वाजले आणि इथून आम्ही जाणार आहोत रूमवर आणि मग दुसऱ्या दिवशी साईबाबांचं दर्शन घेऊ. तर आजचा व्लॉग मी इथेच संपवते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझं चॅनल देवान्विका व्लॉगला सबस्क्राईब करा. लवकरच भेटू आपण पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.